नमस्कार, मी रेणुका. तर तुम्हा सर्वांचं म्हणजे यूट्यूब चॅनलमध्ये फार फार स्वागत आहे. तर सकाळच्या नाश्त्यामध्ये अगर तुम्हाला कमी तेलाचा आणि कमी साहित्याचा रुचकर असा नाश्ता खाण्याचं मन होत असेल, तर आज मी तुम्हाला रव्यापासून बनवलेली एक कमी साहित्य आणि कमी तेलाची रुचकर अशी चटपटीत रेसिपी घेऊन आलेली आहे, जी तुम्ही एकदा नक्की करून बघा. तुम्हाला ही फार आवडेल. मग उशीर कशाचा, चला सुरू करूया आजचा व्हिडिओ. मग ही रेसिपी बनवण्यासाठी सर्वात आधी आपल्याला याचे बॅटर बनवायचं आहे. तर त्याच्यासाठी आपल्याला एक मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे आणि यामध्ये 1 कप बारीक रवा घालायचा आहे. त्यानंतर आपल्याला याच्यामध्ये अर्धा कप दही घालायचं आहे. त्यानंतर यामध्ये आपल्याला 1 कप पाणी घालायचं आहे आणि आता या सर्व साहित्याची एकदम बारीक पेस्ट बनवून घ्यायची आहे. तर मी ते या सर्व साहित्याची एकदम बारीक पेस्ट बनवून घेतलेली आहे. त्यानंतर आपल्याला ही पेस्ट एका बाउलमध्ये घालायची आहे. आणि मग यामध्ये आपल्याला अर्धा चमचा जिरे घालायचं आहे. त्यानंतर यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे. आणि आता या सर्व साहित्यांना व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे आणि या रेसिपीसाठी हे बॅटर बनवून घ्यायचं आहे. तर आता इथे हे बॅटर बनवून तयार झालेले आहे. तर या प्रमाणामध्ये आपल्याला हे बॅटर बनवायचं आहे. त्यानंतर आपल्याला गॅसवर एक भांडे ठेवायचे आहे आणि यामध्ये 1 चमचा तेल घालायचं आहे आणि यामध्ये आपल्याला चमच्याने हे रव्याचे बॅटर घालायचं आहे. तर व्यवस्थित हे पसरून घ्यायचं आहे. त्यानंतर आपल्याला याच्यावरती गार्निशिंग करायची आहे. तर त्याच्यासाठी मी इथे लाल मिरचीची पावडर घेतलेली आहे. तर व्यवस्थित आपल्याला या साईडने अशा गोल आकारमध्ये ही लाल मिरचीची पावडर घालायची आहे. त्यानंतर यावरती आपल्याला गार्निशिंगसाठी गोल चिरलेला टोमॅटो घ्यायचा आहे. तर अशा पद्धतीने गोल आकारमध्ये हा टोमॅटो चिरून आपल्याला बरोबर याच्यामध्ये ठेवायचा आहे. त्यानंतर ही रेसिपी कलरफुल आणि चटपटीत बनवण्यासाठी मी इथे एक बारीक चिरलेला टोमॅटो घेतलेला आहे आणि एक बारीक चिरलेली ढबू मिरची घेतलेली आहे. तर अशा पद्धतीने याच्यावरती आपल्याला या दोनांची गार्निशिंग करायची आहे. तर तुम्ही इथे ढबू मिरचीच्या जागी पातीचा कांदा पण वापरू शकता. तर त्यानंतर आता आपल्याला ही रेसिपी एका बाजूनी फ्राय करायची आहे. तर त्यासाठी आपल्याला याच्यावरती 2 मिनिटापर्यंत एक प्लेट ठेवायची आहे. तर आता इथे 2 मिनिट झालेले आहे आणि ही रेसिपी व्यवस्थित शिजलेली आहे. त्यानंतर चमच्याने पलटवायची आहे आणि दुसऱ्या बाजूनी पण आपल्याला व्यवस्थित फ्राय करून घ्यायची आहे. तर अशा पद्धतीने ही रेसिपी आपल्याला दोन्ही बाजूनी व्यवस्थित फ्राय करून घ्यायची आहे. तर आता इथे हा नाश्ता बनवून तयार झालेला आहे. तर तुम्ही रव्याचा वापर करून असा कलरफुल आणि चटपटीत असा एक वेगळ्या प्रकारचा नाश्ता बनवू शकता आणि ही रेसिपी तुम्ही हिरव्या चटणी बरोबर नाही तर सॉस बरोबर गरमागरम नाश्त्यामध्ये सर्व करू शकता. तर मग आजच्या व्हिडिओमध्ये इतकेच. पुन्हा भेटूया आणखीन एक नवीन रुचकर रेसिपीसोबत. तर मग थँक्स फ्रेंड्स वॉचिंग माय व्हिडिओ.